पहिल्याच बॉलमध्ये चुकी. शिवसाई सेलू संघानं नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॉलिंग करायची सुरुवात खराब झाली आहे. हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न, हलकीशी मिस्टेक भावेश कुंभार यांच्याकडून. तोपर्यंत कव्हरला मिळतात त्या धावा 2-2च्या मदतीनं धावसंख्या 7 ते आकड्यावरती. एका बॉलचा खेळ संपलाय, धावसंख्या 7. क्षेत्ररक्षण चांगलं असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये फिल्डिंगला तितकंच महत्व आहे तितकं तुमच्या गोलंदाजीला आहे. जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक प्रयत्न करत असतो. क्रिकेट खेळामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं असणं गरजेचं आहे. एक बॉल 7 धावा धावफलकावर. धनंजयचा बॉल बॅकफुटला जाऊन कॅप सिलेक्शन. व्हॉट अ शॉट. डीप कव्हर पॉइंटला बॉल चाललाय जमीन फाडत. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. एक बॉल 7 धावा धावफलकावर. It's a ball back full of sound gap selection. पहिल्याच षटकामध्ये शेलू संघाच्या विरोधामध्ये विस्फोटक सुरुवात. 2 बॉलमध्ये धावसंख्या 11. तिसरा बॉल वेगवान होता. यष्ट्यांच्या समीप गेला. काय वेग होता भन्नाट या बॉलवरती. धनंजयनं संपूर्णपणे एफर्ट्स दिल्या बॉलवरती. वेगवान बॉल. 3 बॉल धावसंख्या 11. बॉल नंबर 4. स्विच हिटचा फटका इन सक्सेस झालाय. बॉल चाला डीप थर्ड मॅन मध्ये. बॅटर संदेशचा हा रौद्रात्मक फटका सीमा पार येतो चौकार. Big one ball. 3 ball धावसंख्या. स्विच हिटचा फटका परफेक्ट टायमिंग वरती या फटक्याचं सिलेक्शन आणि बॉल सीमा पार थर्ड मॅन मध्ये येतो चौकार. धाव संख्या आहे ती 15. बॉल संपले 4. आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. दुसरीचा प्रयत्न परंतु एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने धावसंख्या आहे 16. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील बॅटिंग अटॅक तगडा आहे आणि असं असताना प्रथम बॅटिंग करत असताना टीम चावणे संघाची हीच अपेक्षा आहे की किमान 50-55 धावा जमवणं पहिल्या सत्रात अतिशय महत्वाचं आहे. शेलू संघाच्या विरोधात 5 बॉलमध्ये धावसंख्या 16. स्लॉटमध्ये होता यार्कर लेंथ. वेगवान बॉल अक्षरशः खोदून काढला बॉल. एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे. दुसरी देखील बघता बघता पूर्ण होत आहे. लेझी क्रिकेट. तोपर्यंत मिळतंय धावा या बॉलवरती. 2-2च्या मदतीनं पंच सांगतायत पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती बिनबाद 18. टॉस जिंकल्यानंतर एक मजबूत सुरुवात केली आहे. एक अप्रतिम सुरुवात मिळाली या मॅच मध्ये जय हनुमान क्रिकेट संघ चावणेला. या मॅच मध्ये बिनबाद 18. दुसरं षटक येईल प्रगतीपथावरती. टाइम कडे लक्ष द्या. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये स्पेशली 3 षटक 15 मिनिटांच्या अवधीमध्ये संपणं अनिवार्य आहे. अन्यथा चौथ्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. या गोष्टींकडे लक्ष द्या. धावसंख्या एका षटकात 18. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय 72चं. 18 सुरुवात केली पॉवर प्लेच्या षटकात. त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये कमबॅकिंग स्पेल हवंय आणि यासाठी आता कोणता गोलंदाज वापरला जाईल यावरती आता लक्ष ठेवावं लागेल. कारण येणाऱ्या आता 3 षटकांमध्ये मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय चावणे संघ. चला फास्ट केला थोडं. एका षटकामध्ये 18 आहेत. करंट रन रेट 18.00. एक फार अप्रतिम सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय या मॅच मध्ये जय हनुमान चावणे संघानं स्वीकारला. त्यानंतर आपल्या निर्णयावरती मी तर म्हणेल एक सुलभरित्या अंमलबजावणी केली आहे. जबरदस्त बॅटिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत आलाय बॉलिंग मार्क वरती. माफ करा यश तरे आलाय बॉलिंग मार्क वर. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त सेन्सिबल पुश शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कुलवारला अक्षरशः बॉलला डीप पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत धावा मिळतात त्या बॉलवरती 2.
2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, 2च्या मदतीने धावसंख्या आहे ती 20. बॉल चांगला होता, त्यानंतर फटका देखील चांगला, फिल्डिंग देखील चांगले, सर्व काही सुरलीत या बॉल मध्ये पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सर्व काही सुरलीत आहे. धावसंख्या 20. एक बॉलचा खेळ संपला यश तरेच्या षटकातील. याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये टीप एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. बॉल चालाय सीमा पार, 1 टप्प्यांचा आत्ता गाठत बॉल चाललाय सीमा पार चौकार. याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये टीप एक्स्ट्रा कव्हरला. याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. फटकेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिट आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. 24 धावा आहेत. तिसरा बॉल पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. बॅटचा फ्लॉ अगोदरच पुढे आला, त्यानंतर बॉल वेगानं झपकन निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती सांगता. यश कमबॅक करतोय. शेलू प्रीमियर लीग 2025 मध्ये मॅन ऑफ द सिरीज हे अवॉर्ड नाही, आज खेळाडूला गौरवण्यात आलं. जबरदस्त खेळाडू आहे, यंगस्टर आहे यश तरे बॉलिंग मार्क वरती. वाड शॉट, बैठकी फटका, गुडघा टेक तमाशा देख. 1 टप्प्याचं निर्णय, 1 टप्प्याचा अंतर गाठत बॉल सीमा पार चौकार. प्रेक्षकांना विनंती आहे, निर्णय असेल तो आपण देत जा, कारण 28 धावा. आमच्या प्रेक्षक मायबापांना एक विनंती आहे, आपण पट्टीच्या बाहेर बसायचंय. केबल आहे तिथून आपली, या गोष्टींकडे लक्ष द्या. विद्युत प्रवाह तिथून चालू आहे, त्यामुळे कृपया करून आपण तिथून उठा. कोणत्याही प्रकारची गैरवर्तवणूक होणार नाही, या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. आपल्या काळजीपोटीच आपण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. कृपया करून आपण पट्टीच्या बाहेर बसा, मी विनंती करतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये जे बसलेत प्रेक्षक, त्यांना मी विनंती आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सहकार्य करा. 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॉल नंबर 5. कट करण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, दिशा देखील योग्य टप्प्यावरती. आता बॉल नियंत्रण, इन कंट्रोल बॉलिंग यश तरेची मैदानाच्या आतमध्ये. एक कमबॅकिंग बॉल टाकलाय. 10 धावा आल्यात यशच्या षटकामध्ये. पहिल्या षटकात 18 आल्यानंतर यशनं कुठेतरी धावसंख्येला लगाम लावण्याचं काम केलंय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर यश तरे. अकूट टप्प्याचा बॉल होता, हलक्यातनं स्टेअर केलाय बॉल, फक्त पुश केलाय, ढकललाय बॉल. डीप पॉइंट मध्ये रनआउटची शक्यता, थ्रो थोडा डिले आला आणि त्याच कारणास्तव 2 धावा सहजरित्या पूर्ण. गुड रनिंग 2 फलंदाजांमध्ये. धावसंख्या 2 षटकात टोटल 15.00च्या इकॉनॉमीनं 30 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकात धावा आहेत त्या 30. दोन षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 30 या अंकावर. तिसरा सामना आपण पाहतोय प्रथम सत्रातील ग्रुप सी मधील. क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलाय श्री नितीन दादा गोडिलदेव क्रिकेट संघ कसलखंड. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. स्लॉट मध्ये होता बॉल, ड्राईव्ह करत असताना टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक, गॅप मोठी होती आणि त्याचाच फायदा घेतलाय. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावसंख्येसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय आपटा पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील
यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. त्यांचं करतोय आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला या ठिकाणी आलंय, मनाच्या अंतकरणापासून त्यांचं करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप पाटील यांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की ज्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आम्हाला सुरुवातीला कॉमेंट्रीसाठी आम्हाला आलं होतं, ते संदीप पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. 37 धाव फलकावरती बॉल संपले 2. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. साहिल बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय. खरं तर जय हनुमान चावणे संघ या मॅच मध्ये शिवसाई सेलू संघाच्या विरोधात. साहिल बॉलिंग मार्क वरती स्कूप करण्याचा प्रयत्न, फटका प्रतिमे, फुल टॉस बॉल, स्कूपचा फटका, बॉल चाला डिफाईन लेग मध्ये. बॅटर संदेशच्या बॅट मधून आणखी एक टेक्निकल शॉट चौकार. साहिल बॉलिंग मार्क करण्याचा प्रयत्न, फटका प्रतिमे, फुल टॉस बॉल, स्कूपचा फटका. बॉल चला थोडं लक्ष असू द्यात मैदानावरती देखील. आणखी एक वन्स अगेन ऍक्शन रिप्ले, स्कूपचा फटका, बॉल सीमा पार, संदेशचा आणखी एक हा दर्जेदार रोमहर्षक चौकार. थोडं लक्ष असू द्यात मैदानावरती देखील. ऍक्शन रिप्ले, स्कूपचा फटका, बॉल सीमा पार. दोन स्कूपचे फटके फुलटॉस बॉल वरती. संदेशचे फटके अप्रतिम होते. सौंदर्यात्मक फटके बाजा मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याही प्रकारचा जोरदार आघात करत नाहीये बॉल वरती. संत गतीने देखील धावा जमू शकतात हेच दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये संदेश. 13 बॉल मध्ये 31 वरती खेळतोय. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक उचलतोय, फेकते तोपर्यंत धावा मिळत आहेत. दोन कौतुक केलं पाहिजे दोन फलंदाजांचं. खरं तर मोठे फटके देखील येत आहेत. त्यानंतर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न देखील संदेश आणि दिलीप करतोय. आणि धावसंख्या ती 47. 3 बॉल मध्ये 9 या धावसंख्येची छोटी इनिंग साकारतोय दिलीप, विस्फोटक इनिंग. आणि त्यानंतर 14 बॉल 33 धावसंख्येवरती खेळतोय संदेश. जबरदस्त बॅटिंग, सलामीची जोडीनं काय काम केलंय मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम. बॅटची कडाव येते, बॉल ब्रेक थ्रूची दाट शक्यता, जणू काही नजर लागली या जोडीला. सलामीचा फलंदाज इथून मात्र होतोय बाद. संदेश हॅज टू डिपार्ट. सलामीची जोडीनं काय काम केले बॉल ब्रेक तुझी दाट शक्यता. मध्ये धावसंख्या 47 अंकावरती. आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग मार्क वरती स्वतः साई मसने बॉलिंग मार्क वर. एक असं स्पेल हवंय शिवसाई सेलू संघाला जिथून धावसंख्या कमीत कमी खर्च होतील आणि तिथून अंतिम षटकात मोमेंटम शिफ्ट करत डगआउट मध्ये पोहोचता येईल. याच पद्धतीचं वातावरण आता निर्माण करण्यासाठी ओव्हर नंबर 4 मध्ये साई मसने.
पहिलाच बॉल अतिरिक्त उंचीवरून बाउन्स जास्त झाला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलचा येतोय. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 48. 3 षटकांमध्ये विस्फोटक बॅटिंग तुम्ही पाहिली. यशस्वी फलंदाज 3 षटकांमध्ये संदेश बाद होतोय. त्यानंतर दिलीप वरती आता जबाबदारी आहे. 3 बॉल मध्ये 9 या धावसंख्येवरती खेळतोय दिलीप. दिलीप साठी हा बॉल फटका चांगला आहे परंतु हिट विकेटच्या स्वरूपात. इथून मात्र बॅटर OUT फलंदाज झालाय बाद. सरपंच राजू वरती खेळतोय दिलीप. दोन फलंदाज बाद झालेत. 5 बॉलचा अंतिम खेळ बाकी आहे. किती धावांपर्यंत पोहोचेल शिवसाई शेलू संघाला, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल यावरती आता सर्वांचं लक्ष. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. साई मसने गोलंदाजी मार्क वरती. न्यू बॅटर इन निखिल ऑन स्ट्राईक. निखिल साठी हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉलला उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावसंख्या 49. पहिल्या 3 षटकात विस्फोटक बॅटिंग. ओव्हर नंबर 4 मध्ये थोडं मोठ्या फटक्यांपासून थांबवण्याचं कार्य करतोय मैदानाच्या आतमध्ये साई मसने. कमबॅकिंग स्पेल हवंय कारण या मॅच मध्ये कमीत कमी आता धावसंख्या द्याव्याच लागतील कारण अंतिम 17 मध्ये धावा जमवण्यासाठी थोड्या सोप्या होतील शिवसाई शेलू संघासाठी. बॅटिंग अटॅक तगडा आहे शिवसाई शेलू संघाचा देखील. साई मसने विस्फोटक बॅटर, त्यानंतर कुमार पाटील, त्यानंतर भावेश कुंभार, बरेचसे बॅटर आणि बऱ्याचशा बॅटर्सना आज शिवसाई शेलू संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. साई मसने ऑन द मार्क. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेफ्टी बॅटरचा स्ट्रोक. डॉट बॉलचा इथे वापर केलाय साई मसनेनं. निर्धाव चेंडू येतोय. 3 बॉल मध्ये धावा आल्यात फक्त या षटकात 2. कमीत कमी धावांचा षटक मी सातत्यानं उल्लेख केला. जिथे बॅटर मोठ्या फटक्याच्या शोधात आहे तिथे चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. यावेळी व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेलं नाहीये. डीप फाईन लेग मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. बॉलला उचलतायत क्षेत्ररक्षक, फेकतायत तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त 1-1च्या मदतीनं धावसंख्या 50 या आकड्यावरती. अर्धशतक धावफलकावरती आपण पाहतोय. चावणे संघ टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय अद्याप तरी 50 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. जय हनुमान क्रिकेट संघ चावणे या मॅच मध्ये. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. साईचा बॉल क्रॉस द बॅट मारण्याचा प्रयत्न पॅड वरती आदळलाय. लाऊडली अपील. पंच दात फेटाळतायत तोपर्यंत मिळते ती धाव. 1-1च्या मदतीनं धावसंख्या 51. 51 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 4च धावा आल्यात अंतिम षटकामध्ये चावणे संघासाठी. हाणामारीचे षटक. खरं तर पॉवर प्ले मध्ये धावा आल्या होत्या 18. त्यानंतर दुसऱ्या षटकात कमबॅकिंग स्पेल जरूर ठरलं. त्यानंतर ओव्हर नंबर 3 मध्ये देखील धावा आल्या. ओव्हर नंबर 4 मध्ये 3 षटकांपेक्षा हे षटक सर्वश्रेष्ठ पडतंय साई मसनेचा. अंतिम बॉल या षटकातील. अंतिम बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न हवेशी वार्तालाप करतोय. बॉल क्षेत्ररक्षक जजमेंट करतोय. चुकीची ठरले जजमेंट. मिस्टेक केली आहे क्षेत्ररक्षकानं. बॉल निघून गेलाय सीमा रेषा पार. 4 धाव. धावसंख्या 4 षटकांमध्ये 55 आता येणारे 24 बॉल. शिवसाई शेलू संघाला 56 धावसंख्येची गरज आहे. हे लक्ष्य गाठलं जाईल की हे लक्ष्य आपल्या गोलंदाजीनं थांबवलं जाईल या ऐकण्यासाठी करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. या ऐकूयात साथी समालोचक अजिंक्य भौड यांचा आवाज. आहे गॅस सिलेंडर निशाणी प्रिया विचारे ताईची.
विचारे ताईची ताई माई आणि आई बाबा आपली निशाणी ध्यानात ठेवायची निशाणी ध्यानात ठेवायची सिलेंडर निशाणी ध्यानात ठेवायची उज्ज्वल भविष्य घडवाया आपल्या गावनवाडीचं उज्ज्वल भविष्य घडवाया आपल्या गावनवाडीचं आता मिळून सारे पिळून सारे पिळून सारे पिळून सारे पिया विचारे चोवीस बॉलमध्ये 56 धावसंख्येचं टार्गेट. शिवसाई शेलू नीड 56 रन्स इन 24 बॉल्स. डिफेंड करायच्या 56 धावा. मजबूत अवस्थेमध्ये मॅचमध्ये अद्याप तरी जय हनुमान चावणे संघ. भावेश कुंभार आणि साई मसने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. भाऊ तुला काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. हे भाऊ तुला काय झालं मला सांग. वय झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. तरी तुला छळलंय मग लय सुरू केलंय आता मध्ये लय झालंय तुला कसं नाही कळलंय मन माझं नाही गडबडलंय. थँक्यू डीजे. 56चं टार्गेट. पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. मनानं पराभूत असणारी माणसं रणात कधीच जिंकत नाहीत आणि मनानं जिंकलेली माणसं रणात कधीच हारत नाहीत. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशाच सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले. वाघ नख्यानं अफजल खानाचा कोतला बाहेर पाडून गेले आणि स्वर्गात गेल्यानंतर देवाने देखील ज्यांना झुकून मुजरा केल्या असे मर्द मराठे माझे शिवराय होऊन गेले. असे मर्द मराठे माझे शिवराय होऊन गेले. पुन्हा शिवरायांच्या विचारांना त्रिवार मानाचं मुजरा देत 24 बॉलमध्ये एकीकडे 56 धावसंख्येचं लक्ष्य तर एकीकडे 56 थांबवण्याचं धाडस. कोण जिंकेला सामना. बॅटिंग अटॅक तगडा आहे. सातत्यानं उल्लेख केला तोच बॅटिंग अटॅकचा परिचय मैदानाच्या आतमध्ये शिवसाई शेलू देईल का प्रतिस्पर्धी जय हनुमान चावणे संघाला, की आपल्या गोलंदाजीनं थांबवलेल्या मॅचमध्ये विस्फोटक शिवसाई शेलू संघाला. काय घडेल काय बिघडेल या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती निखिल आलाय. बॉलिंग मार्क वरती. सुरुवात शेवट फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. एक मोमेंटम घेऊन गेला मी तर म्हणेल साई मसने, कारण मागील षटकात फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या
आणि त्याच कारणास्तव धावसंख्या 8 धावा खर्च केल्या ओव्हर नंबर 4 मध्ये आणि त्यानंतर 55 धावा सेट झाल्या आणि 56 टार्गेट मोमेंटम मिळाले शिवसाई शेलू संघाला अंतिम षटकामध्ये. आता या सत्राची सुरुवात करत असताना बेधडक बॅटिंग होईल का, विस्फोटक बॅटिंग होईल का, यावरती आता लक्ष आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये निखिल, बॉल नंबर 1 चेसी जॉन, रनअप मध्ये अडथळा. प्रत्येक बॉल आता विचार विनिमय करून फेकावा लागेल. लक्ष मोठे, मोठ्या पटक्यांपासून आता थांबवण्याचं धाडस ठेवायचे मनामध्ये बॉलिंग मार्क वरती. निखिल, गेम इज ऑन, चेस इज ऑन, टाइम इज स्टार्ट नाउ, 20 मिनिट्स रिमेनिंग दिस इनिंग, लेट्स गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, डीप स्क्वेअर लेग मध्ये, स्क्वेअर लेग मध्ये पकडलाय झेल. डायव्हिंग एपर्स वेस्ट साइड साठी हा रिव्ह्यू घेतलाय. भावेश कुंभारनं चॅलेंज केलाय पंचांचा डिसिजन. खरं तर बॅटर आउट घोषित केलाय पंचांनी, परंतु हा डिसिजन पंचांनी रिव्ह्यू घेतला. यस, माफ करा, ऑफिशियल रिव्ह्यू आहे वेस्ट साइड साठी. फेअर डिलिव्हरी. इथून मात्र फलंदाज होतोय बाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भावेश कुंभार निराश पावलाने मैदान सोडत असताना फुल टॉस बॉल वरती मोमेंटम कॅरी ऑन करू शकलेला नाहीये भावेश कुंभार. आता न्यू बॅटर कुमार पाटील, हा देखील विस्फोटक फलंदाज आहे. बॅटिंग लाईन कडक आहे. खरं तर वेगवान फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल देखील योग्य टप्प्यावरती. मी मगाशीच म्हटलं विस्फोटक बॅटिंग अटॅक आहे शिवसाई शेलू संघाचा, परंतु त्याच्यापेक्षा देखील आपल्या गोलंदाजावरती विश्वास ठेवतोय तो जय हनुमान सावने संघ देखील. 2 बॉल मध्ये धावफलक उभारलेला नाहीये. 56चा टार्गेट, 56चा टार्गेट. बॉल नंबर 3 स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षकाला मिस फिल्डिंग, कॅच ड्रॉप केली आहे. हाफ चान्स होता, ग्रॅप करू शकलेला नाहीये क्षेत्ररक्षक. तोपर्यंत धाबेचा श्रीगणेश होते. बॉल नंबर 3 मध्ये शिवसाई शेलू संघ पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती, गडी बाद झालाय. 1 बॉल संपले 3, 56चे टार्गेट. ओ स्टेप साठी रन शॉट, इट्स ओके. रन शॉट साठी हा रिव्ह्यू पुन्हा बिझी ठेवलंय टेक्निकल रूम मधून. जितेशला, केटीसीला इव्हेंट प्रत्येक गोष्ट समजेल. दूध का दूध, पाणी का पाणी. रन शॉट आहे की नाही यासाठी हा रिव्ह्यू. कुमार पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती. रन कंप्लीट आहे पंच. धावा मिळतात त्या बॉलवरती 2. ग्राउंडेड केले बॅट व्यवस्थित कुमार पाटीलनं. धावेचा श्री गणेश, सुरुवात झाली आहे. 56 धाव संख्येचा पाठलाग आला. बॉल नंबर 4 स्विच हिटचा फटका, अप्रतिम, परंतु टायमिंग कमी पडलंय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि अखेर बॉल निघून गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा तो 4 धाव संख्येसाठी चौकार. अप्रतिम टायमिंग कमी पडलं, क्षेत्ररक्षक धावतोय. धावसंख्या 6, बॉल संपले 4, 50 अजूनही हवेत. बॉल नंबर 5 योग्य टप्प्यावरती हा बॉल आणि त्यावरती कार्यक्रम करत असताना कुमार पाटीलचा फटका डीप स्क्वेअर लेगला. बॉल चाललाय छेदत, सीमा पार चौकार. योग्य टप्प्यावरती हा बॉल
वेगवान बॉल पॅडवरती आदळलाय, पंचांकडे अपील, परंतु पंच सांगतायत फलंदाज नॉट आउट. एका षटकाचा खेळ संपला. 56चा टार्गेट. धावसंख्या आहे ती 10 आकड्यावरती. आता येणारे 18 बॉल 46 धावसंख्येचं लक्ष्य शिवसाई शेलू संघासमोर. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये फर्स्ट राऊंड मधील अंतिम सामना ग्रुप सी मधील स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात भाया 11 रिस. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. शंकर पारंगे सर आपण या. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या लवकरात लवकर. 18 बॉल मध्ये येणाऱ्या 46 धावसंख्येची गरज आहे. प्रथमच स्ट्राईक एंड वरती या मॅच मध्ये साई मसने हार्ड हिटर फलंदाज. कित्येक सामने स्वबलावरती जिंकून दिले शिवशाही शेलू संघाला. आज आवश्यकता या स्पर्धेमध्ये साई मसनेच्या त्या इनिंगची. हिलाच बॉल फटका प्रतिम गॅप सिलेक्शन डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये साई मसनेची ओळख दर्शवणारा हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. Ball षटकार. साठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपली पाहायला मिळते. ऑन साइडला मोठा फटका आहे आणखी एकदा. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षकानं उचललाय बॉल, फेकलाय, तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकच्या मदतीने धावसंख्या आहे ती 15 या अंकावर. पंधरा धावा धाव फलकावरती. एक गडी बाद झालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. रिस संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला कराडे संघाचा कर्णधार टोटल 8 मिनिट खर्च झालेत या षटकासाठी. 12 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 12 मिनिटांचा अवधी आहे. बॅटर सेफ आहे. ऑफिशियल रन किती मिळतील या बॉल वरती? 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या ती 17. कुमार साठी हा बॉल अगोदरच मन बनवलं होतं फटक्यासाठी. शॉट सिलेक्शन अगोदरच मनामध्ये, त्याच कारणास्तव वेगवान बॉल पॅडवरती आदळला कुमार पाटील यांच्या. धावसंख्या मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त लेग बायच्या स्वरूपात 1 धावसंख्या आहे ती 18. 14 बॉल मध्ये आता 38 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल 38. समीकरण मैदानाच्या आतमध्ये एखादा मोठा फटका प्रेशर रिलीज करण्यासाठी हवा आहे. साई मसनेच्या बॅटमधून येईल का मोठा फटका? त्याच फटक्याचा प्रयत्न हवेमध्ये. या मॅचची मोठी विकेट जाऊ शकते आणि कॅच ड्रॉप केली या मॅच मध्ये. 2 तर कंप्लीट झाल्यात. कठीण होता झेल, परंतु पोहोचला होता. संदेश असावा तिथे बहुतेक. आणि 2 धावा होत आहेत. कंप्लीट धावसंख्या आहे 20. एका बॉलचा अजून एक खेळ शिल्लक या षटकातील. चला कराडे संघाचा कर्णधार प्रतिस्पर्धी रिस संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 5 मिनिटांच्या अवधीमध्ये जर आपण उपस्थित राहिला नाही तर आयोजकांच्या वतीनं आपणास पॅनलाइज केले जाईल. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. कराडे संघाचा कर्णधार. हा फटका प्रतिम. साई मसनेची ओळख. रडार मध्ये बॉल दिला फेकून डीप एक्स्ट्रा कव्हरला.
साई मसनेचा तडाखा षटकार. फटका टॉस केला जातोय. अंतिम सामना प्रथम सत्रातील स्वर्गीय नंदू व प्रतीक 11. टॉस जिंकलाय कराडे संघाने. निर्णय 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण लवकरात लवकर डिसिजन सांगा. काही हरकत नाहीये. ही मॅच संपल्यानंतर आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. 26 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक फलंदाज भावेश कुंभार बाद झाला. त्यानंतर कुमार पाटील आणि साई मसनेची पार्टनरशिप बिल्डअप झाली या मॅच मध्ये. 30 धावसंख्येची गरज. या मॅच संपल्या नाहीये. साई मसनेचा सोडलेला झेल या मॅच मध्ये बराचसा खेळ काहीतरी वेगळंच चिन्ह दाखवतोय का मैदानाच्या आतमध्ये. अजूनही विस्फोटक फलंदाज येणं बाकी आहेत शिवसाई शेलू संघाकडून. अक्षय खारीक असेल, त्यानंतर यश तरे देखील मॅन इन फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये. यंगस्टर बरेचसे खेळाडू आहेत. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती. कुमार पाटीलच्या बॅट आणि बॉलचा संपर्क जुळत नाहीये. संयोग आणि चेंडू आणि फलीचा होतच नाही या मॅच मध्ये. त्याच कारणास्तव आता इक्वेशन आपण पाहतोय. 11 बॉल मध्ये 30 धावसंख्येची गरज. हे षटक फार महत्वाचं आहे. भावेशच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य आहे. 30 ची गरज आहे 11 बॉल मध्ये. अंतिम षटकात किती धावा राहतील त्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. कुमारचा फटका. ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. साई मसने दुसरी धाव मिळवणार नाही, कारण आता इथे जास्तीत जास्त बॉल फेस करेल ना साई मसने तितकेच महत्वाचे असतील शिवशाही सेलू संघासाठी. 29 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 10. ताकद भरपूर आहे मनगटात, परंतु गोलंदाजी देखील चाणक्य बुद्धिमत्तेनं करतोय भावेश देखील. उत्कंठावर्धक सामना तुम्ही पाहताय. कोणताही संघ इथून सामना जिंकू शकतं अशाच पद्धतीचा सामना आहे. 10 बॉल 29. साई मसनेसाठी हा बॉल बॅटचा फ्लो वेगानं ओपन झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. मी मगाशीच म्हटलंय ताकद भरपूर आहे मनगटात साई मसनेच्या, परंतु त्याच्या विरोधात एक चतुर गोलंदाजी करणं देखील भावेशला माहिती आणि तेच काम करतोय भावेश. वेगवान बॅटचा फ्लो ओपन होतोय. ताकद भरपूर आहे. 9 बॉल मध्ये 29. कठीण झालाय सामना. कठीण झालाय सामना. बॅट आणि बॉलचा संपर्क जुळत नाहीये व्यवस्थितरित्या आणि त्याच कारणास्तव इथे देखील रन मिळते. ती एक फेकी खराब होती, परंतु बॅकअप चांगला आले. रन मिळते 1. 28 अर्ध लक्ष पार पडले. आता येणारे 8 बॉल 28 ची आवश्यकता. कुमार पाटील संपूर्णपणे या मॅच मध्ये स्ट्रगल करतोय. 8 बॉल मध्ये 28. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. तर त्या सर्कल मध्ये बॉल एकच धाव मिळते. पुन्हा एकदा आता 7 बॉल 27. सामना अतिशय कठीण झालाय. चावणे संघाने आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवत या मॅच मध्ये अद्याप तरी थांबवलंय शिवशाही सेलू संघाला. क्रिकेट आणि चेताने भरलेला क्रिकेटचा खेळ. अंतिम क्षणामध्ये काही घडू शकतं, काही बिघडू शकतं, परंतु 7 बॉल 27. एक मोठा फटका. 6 बॉल 21 असा सामना पाहायला मिळेल का, की या बॉलवरती देखील भावेशनं एक आपल्या नावाचा चेंडू फेकेल का. 5 बॉल मध्ये अवघ्या 3च धावा आल्या त्या महत्वाच्या षटकात आणि याच कारणास्तव थोडा अडचणीत आहे पुन्हा एकदा शिवशाही सेलू संघ. 7-27 ची गरज आहे. फटका फसल्या हवेत. एकच धाव मिळते या बॉलवरती. आता अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 30 धावा आहेत 3 षटकांमध्ये. येणारे 6 बॉल 26 धाव संख्येची गरज आहे. 6 बॉल लेफ्ट. 26 रन्सची गरज आहे. अतिशय महत्वाचा सामना आहे. 6 बॉल 26 ची आवश्यकता. मॅच संपलेला नाहीये. आता गोलंदाज कोणताही गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक साई मसने. एका साईडनं धावा आल्या. साई मसने 7 बॉल 15 धावसंख्येवरती खेळतोय, परंतु कुमार पाटीलनं या महत्वाच्या मॅच मध्ये 10 बॉलचा सामना केलाय आणि त्यामध्ये त्यानं फक्त बनवल्या 14. त्याच कारणास्तव थोडा अडचणीत सापडला पुन्हा एकदा शिवशाही सेलू संघ जय हनुमान चावणे संघाच्या विरोधात. सहा बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे.
6 बॉल 26 बॉलिंग मार्क वरती. किरण आलाय. कठीण आव्हान. 6 बॉल 26. साई मसने ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल घेऊन तयार किरण. किरणचा पहिलाच बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. थेट साइड स्क्रीनला जाऊन बॉल आदळतोय. हा इथं मॅच मध्ये शिरकाव करणारा साई मसनेचा षटकार. पहिलाच बॉल साई मसने सांगतोय माझ्या 5चा दम अजूनही बाकी आहे. 6 बॉल 26ची आवश्यकता. 5 बॉल 20. या बॉलवरती मोठा फटका. मॅच मध्ये शिरकाव होऊ शकतो शिवसाई शेलू संघाचा. लिव्ह केलाय बॉल. फलंदाज साई मसनेना माहिती आहे बॉल अतिरिक्त बाहेर आहे. 19ची आता गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. मागील सामना देखील आपण पाहिला. एका षटकामध्ये 17ची आवश्यकता असताना 1 बॉल 3 या धावसंख्येपर्यंत सामना पोहोचला होता. टोटल 21,000 एका षटकासाठी होते. एका षटकारासाठी. हा वेगवान बॉल दांडी गुल केली आहे फलंदाज साई मसनेची. फर्निचर डिस्ट्रॉय. महत्वाचा धक्का या मॅचची आशा इथे मात्र विजत असताना लागलाय साई मसनेच्या स्वरूपात. महत्वाचा धक्का. अक्षय खारीक मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 19ची आवश्यकता आहे. आल्या आल्या मोठा फटका. मॅच संपलेली नाहीये हेच दाखवतोय हा षटकार. आता 3 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. प्रत्येक बॅटर मोठा फटका खेळू शकतो. हाच तगडा बॅटिंग लाईनअप आहे शिवसाई शेलू संघाचा. परंतु मॅच 3 बॉल 13. 56चं टार्गेट तरी सुद्धा सामना 3 बॉल 13 या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय. तीन बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. 56चं टार्गेट. 43 धावा आहेत धावफलकावरती. महत्वाचा बॉल घेऊन तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. स्कोलेंड कडून महत्वाचा बॉल या मॅच मधील. 3 बॉल मध्ये 13ची आवश्यकता आहे. 3 बॉल 13. बॅटची कडा. एक टप्पा पडत विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज बाद. आता 2 बॉल मध्ये 13 धावसंख्येची आवश्यकता आहे शेलू संघाला सामना जिंकण्यासाठी. फार चांगली गोलंदाजी. शिरकाव केला जरूर या षटकामध्ये शिवसाई शेलू संघानं, परंतु योग्य टप्प्यावरती गोलंदाजी त्यानंतर टाकली आहे किरणनं देखील. 2 बॉल 13. कुमार पाटील ऑन स्ट्राईक. 2 बॉल 13. गोलंदाजाची एक चुकी. त्यानंतर या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा चान्स, परंतु अद्याप तरी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल आता 13 धावसंख्येची गरज. वेगवान बॉल कोलाट टाकलाय. मॅच फिनिश झाले. खरं तर एका बॉल मध्ये 13 अशक्य आहेत. गोलंदाजानं जर चुकी केली तरच हा सामना जिंकण्यासाठी चान्सेस क्रिएट होईल शिवसाई शेलू संघाला. 56चा टार्गेट. भरपूर साऱ्या चुका बॉलिंग मार्क वरती. त्यानंतर बॅटिंग मार्क वरती एक धीमी सुरुवात पहिल्या षटकापासून, आणि त्याचाच फटका खरं तर शिवसाई शेलू संघाला मॅच मध्ये बसला. एका बॉल मध्ये 13 धावसंख्येची गरज. ऑन साइडला डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. एकही धाव मिळणार नाही. 12 धावसंख्येनं सामना जिंकलाय.
जय हनुमान चावणे संघानं कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर हार्ड लक शेलू संघ. जाताना अगदी सावकाश जा, दूरवरचा प्रवास तुम्हाला देखील करायचा आहे. प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं या बॅटमधून संपूर्ण प्रेक्षकांची मनं जिंकलीत, एकतर्फी किल्ला लढवला, खरं तर तो संदेश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. संदेश प्लीज या आपण. आता मिळून सारे प्रिया विचारे आपल्या ताईला करूया सरपंच. आपली निशाणी गॅस सिलेंडर. विकास करण्या बाबाले ग्रुप पंचायतीचं. विकास करण्या बाबाले ग्रुप पंचायतीचं. आता मिळून सारे प्रिया विचारे ताईला करूया सरपंच. मिळून सारे प्रिया विचारे ताईला करूया सरपंच. प्रिया विचारे ताईला करूया सरपंच. सिलेंडर निशाणी लागून प्रिया ताईला करूया सरपंच. साऱ्या मतदारांनी ठेवायची ध्यानी ही गॅस सिलेंडर निशाणी. गॅस सिलेंडर निशाणी ताईची गॅस सिलेंडर निशाणी. राहून नो टेन्शन बाबा. संदेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच मानकरी अक्षयजी दरेकर यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डनं सन्मानित होत असताना ऑल द बेस्ट संदेश नेक्स्ट मॅच साठी. भीमतेज क्रिकेट संघ वडविहीर आयोजित शिवसेना चषक 2025 याचा आनंद आपण घेताय. खरं तर अंतिम सामना प्रथम सत्रातील आपल्या समोर येतो. एकीकडे स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक आणि त्यांच्या विरोधामध्ये भाया 11 रिस. जय हनुमान रिस आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे बुद्रुक हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेकोडी कोणी पेटवले त्यांना मी विनंती करतोय कृपया करून आपण विजवा, अन्यथा आयोजक तिथे येतील.